बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। श्री विघ्नहर गणपती सांस्कृतिक भवन हॉल येथे ऊस विकास योजनेअंतर्गत भव्य शेतकरी मेळावा व भव्य लकी ड्रॉ बुलेट बक्षीस सोडत समारंभ संस्थापक अध्यक्ष सह्याद्री देवराई व प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला। या शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज व शेठ बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरददादा सोनवणे, माऊली शेठ खंडागळे, राजश्रीताई बोरकर, अनिल तात्या मेहेर, पांडुरंग पवार इत्यादी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते कुपन निवडून विजेत्या व्यक्तींची नावे घोषित करण्यात आली। यावेळी 14 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बुलेटची चावी प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमासाठी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरददादा सोनवणे, आशाताई बुचके इत्यादी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अनेक शेतकरी बांधव या शेतकरी मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। चेअरमन सत्यशील दादा शेरकर व संचालक मंडळ व विघ्नहर सहकारी साखर कारखाना परिवार यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशील दादा शेरकर, सूत्रसंचालन सुहास शेटे व आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप यांनी केले। या कार्यक्रमाची सांगता गोड अशा सुग्रास जेवणाने झाली। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। त्याच्यातली गंमत आपण विसरता कामा नये की आपल्या मताला अधिकार आहे। आपण मतदान करतो, दान हे सत्पात्री लागावं, तर दान आपण विकायला नको आणि आपल्याला कोणी विकत घ्यायला नको, कारण मग आपल्याला बोलण्याचा अधिकार काय राहत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता निवडणूक आलीच आहे जवळ, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं येतील, बायकांना साड्या येतील, गणपतीला उत्सवाला काहीतरी येईल, मग चांदीचा तांब्या येईल, लुगडं भारी येईल किंवा कोणाला तुम्हाला काय पद्धतीने येईल। तर आपण विचार करायला पाहिजे की कोणाचं मन नका दुखू, घ्या तुम्ही ते, मताच्या नावासाठी घेऊ नका। ते जर प्रेमानं कोणी दिलं त्यांचा रिस्पेक्ट करा, पण मत मात्र तुम्हाला पटलेल्या माणसालाच द्या, तुम्हाला पटलेल्या माणसाला, संस्थेला, पक्षाला त्यांनाच द्या। एवढं मात्र मत तुमचं स्वतःकडे राहू द्या आणि मग काय झालं तर त्याचा पश्चाताप बाळगायला नको। सत्यशील बाबांच्याबद्दल मला आधी ऐकलं होतं, माहिती होतं, काय सत्य असणं एक चांगलं असतं, पण चांगलं शील असून सत्य असणं हे अजून चांगलं असतं। त्यांनी हा डोलार असा सांभाळला आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे इकडे आलेला आहात, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे। आणि असा कारखाना, दुर्मिळ कारखाना, ज्याच्यामध्ये राजकारण जास्त नाही, पक्ष जास्त नाहीत, मारामाऱ्या जास्त नाहीत, हे ऐकून किती बरं वाटतं। आणि मला असं वाटतं की त्यांना शुद्ध बीजापोटी किती फराळी रसाळ गोमटी असं म्हटलं तसं त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा, त्यांचे चुलते, ह्या लोकांचा वारसा त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळं मला वाटते त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि इतके सगळे पक्ष एकत्र घेऊन अतिशय धडाडीनं, जोमानं, प्रेमानं, अतिशय नम्रपणे ते सगळं इकडे सांभाळतात। हे बघून असं वाटतं की त्यांना त्याची हाव नाही सगळं पुढे पुढे करायचे, पण नेमकं कसं घडावं, नेमकं काम कसं व्हावं, मी सगळं बघितलं आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे। म्हणून त्यांचं नाव सत्यशील बाबा असं असावं। नाहीतर मी अजून एक डायलॉग सांगतो की तो पण यूट्यूबवरच्या ह्याच्यावरती आहे, विचारधारा विचारधारा विचारधारा, काय विचारतोयस, अरे सत्तेला धारा आणि हीच विचारधारा, सत्याला नाही सत्तेला, असं। तर हे आजचं सगळं वातावरण चालू आहे। मी असं म्हटलं होतं की मला पुढारी नाही, मला काय मतं मागायचे नाही, माझं एक स्वच्छ मत आहे की माणूस श्रीमंत असतो म्हणजे सकाळी उठला आणि शेतकरी मेळावा आणि बुलेट बक्षीस सोडत कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांची प्रमुख उपस्थिती या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे आणि जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ते सह्याद्री देवराईचे प्रणेते, सिने अभिनेते सयाजी शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व
स्टेजवरील मान्यवर मंडळी, माजी आमदार शरददादा सोनवणे, किशोरशेठ दांगड, नेताजी दादा, बाळासाहेब दांगड, माऊली शेठ खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचे सर्व सदस्य, सर्व माजी संचालक, विविध गावचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, मी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणार नाही. माझं प्रास्ताविक पण थोडक्यातच मी या ठिकाणी उरकणार आहे. खरं तर गळीत हंगाम 22-23चा हा लकी ड्रॉ सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खरं तर हा लकी ड्रॉ घ्यायचं कारण एकच होतं. आम्ही शेतकरी ऊसाची लागवड करीत असताना अडसाली, पूर्व हंगामी, सुरू या ऊसाची लागवड करत असताना अडसाली ऊसाची जास्त प्रमाणामध्ये लागवड करतो आणि त्यामुळं साहजिक आहे का कारखान्याला हार्वेस्टिंगसाठी मोठ्या अडचणी त्या ठिकाणी तयार होतात. कारखाना ज्या पद्धतीने ऊसाची लागवड करायला सांगतो त्या पद्धतीने शेतकरी ऊसाची लागवड करत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा ऊसही वेळेवर त्या ठिकाणी तुटला जात नाही. म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला की शेतकऱ्यांना काहीतरी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की सुरूची लागवड केली पाहिजे, पूर्व हंगामी लागवड केली पाहिजे, खोडवा त्या ठिकाणी आपण राखला गेला पाहिजे. आज बघितलं तर 5-5, 6-6, 7-7, 8-8, 10-10 खोडवे घेणारे शेतकरी आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीचे खोडवे घेतात जेणेकरून त्यांना खर्च कमी येतो. मग अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर काहीतरी आपण योजना आणली पाहिजे. म्हणून आम्हाला ती कल्पना सुचली की आपण जो शेतकरी पूर्व हंगामी, सुरू आणि खोडवा ठेवल त्याला आपण बुलेट म्हणून बक्षीस देऊ आणि त्याचा लकी ड्रॉ करू. म्हणून 22-23च्या गळीत हंगामामध्ये ज्यांनी 20 गुंठेच्या पुढं असलेल्या ऊसाची नोंद केली तो ऊस गाळपासाठी दिला. अशा 8,500 अजून काहीतरी आकडा आहे ते तुम्हाला नंतर डिटेल सांगण्यात येईल. पण टेंटेटिव्ह मी सांगतो का 8,500 शेतकऱ्यांमधून 600 शेतकऱ्यांमागं हा लकी ड्रॉ करायचा आम्ही त्यावेळेला घोषित केलेलं होतं. 611च्या मागं ही एक बुलेट जी या ठिकाणी उभी आहे हीच बुलेट आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आणि तो लकी ड्रॉ आता या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांच्या आपल्या सगळ्या तालुक्यातील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. खरं तर हा शेतकरी मेळावा यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की कारखान्याच्या माध्यमातून अनेक मेळावे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम शुगरकन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतं. मग त्यामध्ये नवीन ऊसाच्या जाती असतील, चांगले बेनेमेळे तयार करणे, कारखान्याच्या क्षेत्रात नवीन ऊसाच्या जाती आणणे, त्याची मिल टेस्ट घेणे, त्याची रिकव्हरी चेक करणे, त्याची पानं कशी आहेत, त्याचे रोग कसे आहेत, तो प्रतिकार क्षमता कशी आहे, त्याला पाणी किती लागतं, याची सगळ्याची खरं तर चाचणी कारखान्याच्या काळ्या स्तरावर त्या ठिकाणी केले जाते. शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारचं रोपं पुरवण्याचं काम कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. शेतकऱ्यांना नवीन ठिबक ISI मार्क असलेल्या स्कीमा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात जेणेकरून ड्रीपवरती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऊस पिकवला गेला पाहिजे. त्याचबरोबर हिरवळीची खतं असेल, ताग असेल, दहींच्या असेल, ही खतं त्या ठिकाणी पुरवली जातात कारखान्याच्या माध्यमातून. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं माती परीक्षण केलं जातं, पाणी परीक्षण केलं जातं. कुठलाही मोबदला त्या निमित्ताने घेतला जात नाही. विना मोबदला त्या ठिकाणी त्याचं परीक्षण केलं जातं जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी ज्या वेळेला आपल्याला कुठला आजार होतो, आपल्याला त्रास होतो त्यावेळेला प्रथमतः आपण ब्लड टेस्ट करायला डॉक्टर सांगतात. त्या पद्धतीने आपल्याला माती परीक्षण पहिल्यांदा केल्याशिवाय आपण त्या ऊसामध्ये कुठल्याही पिकाची लागवड करणं योग्य नाही. म्हणून माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारखाना तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठलाही मोबदला न देता ज्या वेळेला करून देतो त्याचा फायदाही शेतकऱ्यांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतला पाहिजे. व्यासपीठावरचे तालुक्यातले सर्वच पक्षाचे सर्व नेते मंडळी, विघ्नरचे चेअरमन सतीश दादा, त्यांचे सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, शेठबाबांनी कारखाना स्थापन केल्यानंतर आजपर्यंतचा आपला इतिहास हा कारखान्याचा अत्यंत उज्ज्वल राहिलेला आहे. कारखानदारी समोर अनेक अडचणी आल्यानंतर सुद्धा शेठबाबानंतर सोपानांना आणि आता सतीश दादा यांनी आपला कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रति आदरभाव म्हणून आजचा लकी ड्रॉचा कार्यक्रम असेल
हे जरी निमित्त असलं तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शिस्त लागली पाहिजे, कारखान्याची परिस्थिती कळाली पाहिजे आणि कारखान्याच्या बाबतीत मी फक्त एक विश्वस्त आहे आणि तुम्ही सर्वजण मालक आहात अशा भावनेतून आजचा कार्यक्रम हा इथं आयोजित केलेला आहे. पाण्याच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी इथं भावना व्यक्त केलीच असेल. आपल्या धरणांमध्ये पाणी साठा बऱ्यापैकी आहे, पण खालच्या भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळे यंदाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कुकडी प्रकल्पामध्ये काही अडचण येणार नाही. फक्त उजनी आणि परिसरामध्ये जर पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर पाणी सोडण्याचा यदा कदाचित निर्णय सरकारने जर घेतला तर त्यासाठी आपल्याला भविष्यात खूप मोठा संघर्ष हा करावा लागणार आहे. आता मीना शाखा कालवा हा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी, पिंपळगाव जोगा कालवा हे जुन्नर आणि पारनेर तालुक्यासाठी सिंचन चालू आहे. कुकडी प्रकल्पामधले आपले सगळे कुकडी, मीना आणि घोड नदीमधले केटीवेर आपण भरून टाकलेले आहेत. वडद उपसा सिंचन योजनेला आता तब्बल 35 कोटी रुपयाचा आता निधी मंजूर होणार आहे. चिलेवाडीच्या उर्वरित पाईपलाईनसाठी आपल्याला 100 कोटीचा रुपये मंजूर झाले, त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. काही काम आता उर्वरित चालू आहे. पुढच्या पावसाळ्यात चिलेवाडीचं पाणी पाईपलाईनद्वारे आपल्या आणे माळशेज पट्ट्याच्या वरच्या भागामध्ये पोहोचवण्याचं माझं हे प्राधान्य असणार आहे. म्हणून आपण भविष्यात शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण सर्वजण काम करतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या विचारांनी पुढे जाणार आपला हा तालुका आहे. 1 ऑक्टोबरला आदरणीय शरद पवार साहेबांचा मेळावा जुन्नर या ठिकाणी एक आदिवासी मेळावा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. त्याचं आयोजनाची तयारी आम्ही सर्वजण एकत्रितपणे खूप मोठ्या प्रमाणात करतोय. त्या मेळाव्यासाठी पण सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्या सर्वांना निमंत्रित करतो. आदरणीय दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. सयाजीराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातच नाहीत आपल्या देशामध्ये अनेक उत्तम असं काम केलेलं आहे. कला क्षेत्रामध्ये जरी ते काम करत असले तरी एक समाजाचं दायित्व म्हणून त्यांनी समाजाला जो संदेश दिलेला आहे तो खूप मोठा आहे. आणि म्हणून आपल्या पद्धतीची महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गामध्ये, तरुणांमध्ये एक खूप वेगळ्या पद्धतीचे कलाकाराच्या व्यतिरिक्त एक चांगली लोकप्रियता आहे. आणि तुम्ही इथं आला याचा अभिमान आम्हाला निश्चित प्रकारे आहे. मी पुन्हा एकदा विग्नरच्या टीमचा मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या वर्षीच्या शेतीच्या रिलेटेड आपल्याला जे एका गोष्टी असतील सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही सगळीच मंडळी व्यासपीठावरची वेळोवेळी तुम्हाला निश्चित प्रकारे मार्गदर्शन करू. पण आपल्या पुढच्या वर्षीची शेती आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. एवढं या निमित्ताने सांगतो. माझे 2 शब्द पण या संपूर्ण महाराष्ट्राला दिले. मी मनापासून आपल्याला धन्यवाद व्यक्त करत असताना सत्यशील दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सादरीकरणाला आणलं. सयाजीरावांना जवळ भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांचे काही विचार. खरं तर मला एक गोष्ट जाणीवपूर्वक जाणवली आज की कुठलाही कलावंत ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं कर्तृत्व उभं करत असतो त्या कर्तृत्वाच्या पाठीमागे त्याची जी भावना आहे ती भावना सामाजिक उंचीला ज्या वेळेला जोडली जाते त्यावेळेला तो कलाकार राहत नाही. मला आपल्याला जाणीवपूर्वक अधोरेखित करून द्यायचं आहे. ही व्यक्ती केवळ मराठी नाही, हिंदी नाही, तामिळ, मल्याळम, तेलुगू म्हणजे सगळ्या असलेल्या भाषेवर प्रभुत्व करणारा हा महाराष्ट्राचा डायनामिक हिरो आहे. आणि या डायनामिक हिरोचा मनापासून शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करणं नैतिक जबाबदारीने आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अशा पद्धतीच्या असलेल्या व्यवस्थापनामध्ये आज आपण पाहताय खोडवा असेल, सुरुची असेल, या ऊसाच्या बाबतीमध्ये किंबहुना ऊसाच्या लागवडीबरोबर जे माती परीक्षण असेल याच्या बाबतीमध्ये एक अद्ययावत पाऊल सातत्याने कारखाना उचलतोय. पण याच्याच बरोबर एक चिंतेची बाब आहे, येणारा रोग आणि त्या रोगाचं निवारण करत असताना कमी पडणारं पाणी. या वर्षाची पर्जन्यवृष्टी नेमकी मला सांगावं असं वाटतं की पुणे जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा आणि नाशिक हे 4 जिल्हे यावेळेला पावसाच्या अतिशय म्हणजे कृपादृष्टीच्या बाहेर आहेत. आपल्या सर्वांना यावर्षी फार मोठी अडचणीची दाट शक्यता आहे. त्यामुळे कारखान्याची आधीची जबाबदारी आता वाढलेली आहे. आपण सर्वांनी एकत्र मिळून एक अतिशय सुंदर अशा पद्धतीची या नैसर्गिक आपत्तीच्या पुढे एकत्र जाण्याची जबाबदारी शेतकऱ्यांच्या निमित्ताने आहे. खूप सारं पाणी खाली चाललेलं आहे आपल्या डोळ्यासमोर.
आणि हे पाणी जर आपल्या भविष्यामध्ये जर जास्तीचं गेलं आणि या शेवटच्या महिन्याचं प्रचंड उष्णतेने आपल्याला साधता आला नाही. आता विघ्नहर्त्याचा दिवस आहे. विघ्नहर्त्याच्या आज प्रांगणामध्ये आपण सर्व मंडळी आहोत. जर पावसाने जर त्यावेळेला कलाटणी दिली तर हा निसर्ग आहे, काही करू शकतो. 2 दिवसामध्ये होताच नव्हतं होऊ शकतं. आम्हाला पावसाची अपेक्षा आहे. आधीचं पाणी आधीचं प्रचंड या पाणलोट क्षेत्रामध्ये अर्थात धरणामध्ये जर तुम्ही पूर्वपट्ट्यामध्ये आले नेताजी दादा तर पूर्वपट्ट्यामध्ये जर आपण जमिनीच्या खाली जर हात घातला तर थोडा सुद्धा ओलावा नाहीये. अतिशय परिस्थिती गंभीर आणि बिकट आहे. कार्यक्रमाचे जे प्रमुख आकर्षण आहे ते ज्यांना आपण ज्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी आलेले आहात आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपण जवळून पाहण्यासाठी आलेले आहात ते आदरणीय सयाजी देवराव संस्थेचे एक प्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे साहेब, आपल्या कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी, व्हाईस चेअरमन सर्व मंडळी, व्हाईस चेअरमन सर्व मंडळी, संचालक मंडळी आणि विशेषतः व्यासपीठावर असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, आमचे मित्र आमदार साहेबसुद्धा इथे आलेले आहेत आणि आपण शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहात. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असताना परवा मला धनंजयजीने निरोप दिला की अशा आपल्या हस्ते एक लकी ड्रॉ काढणार आहे. परंतु त्यांना माझी आट आहे, लकी ड्रॉ काढत असताना जर आदित्य हे नाव आलं तर ते बदलायचं नाही अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. कारण काही दिवसापूर्वी आदित्य नाव हे बदललं गेलं लकी ड्रॉमध्ये, बरोबर ना? तर असं काही करू नका जर आदित्य नाव आलं तर. बरे असो, आत्ताच आपल्याला सत्यजितजी शेरकर यांनी आपला कारखाना कशा प्रकारे प्रगतीपथावर न्यायचा, कशा प्रकारे सर्व मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून प्रगतीपथावर न्यायचा या दृष्टीने आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. आणि तुम्हाला आपल्याला कल्पना आहे की मी एक हाडाचा शेतकरी आहे. सूर्यकांतजी, मी हाडाचा शेतकरी आहे, फक्त बांधावरचा, शेतात जाऊन काम करणार नाही असा हाडाचा शेतकरी आहे. परंतु मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण सयाजीराव शिंदे यांना सांगू इच्छितो की मी माझ्या कार्यकालामध्ये खऱ्या अर्थानं तालुक्यातील पाणी अडवा आणि पाणी जिरवाचं काम केलं. माझ्या कार्यकाळामध्ये 2 धरणं झाली आणि आमच्या तालुक्यात वाहत असणाऱ्या 4ही नद्यांवरती केटी बंधारे बांधले. बरेचसे MI टँक केले, अगदी उच्चीलपासून असो किंवा बलवाडी असो किंवा पेंदर असो अशा प्रकारे बरेचसे MI टँक केले आणि माझ्या कल्पनेप्रमाणे आपला तालुका बऱ्याचशा अंशी पाण्याच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झाला असं मला वाटतं. मी विनम्रपणे सांगू इच्छितो. तरी पण काही अजून थोड्या योजना होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आपल्या पठार भागावरती आणि पठारावरती पाणी जाणं कशा प्रकारे जाईल याचे खऱ्या अर्थानं आत्ताच्या लोकप्रतिनिधी किंवा मी सुद्धा त्याची नक्कीच पाठपुरावा करेल. परंतु माझ्या कार्यकालामध्ये चिलेवाडी धरण झालं, ते धरण झालं, परंतु पाणी अजून जवळजवळ 20 वर्ष मी माझे आमदार आहे, अजून काही धरणाचं पाणी नळाने गेलं नाही, पाटाने गेलं नाही किंवा पाईपलाईनने सुद्धा गेलं.